राधे राधे. तर नवरात्र आता जवळ येते आणि मी तुम्हाला बोलली होती की मी ज्यावेळेस ब्लाऊज रेडी करेल नवरात्रसाठी माझ्या स्वतःसाठी, तर तुमच्याबरोबर ते शेअर करेल. तर चला जास्त न बोलता मी तुमच्याबरोबर ब्लाऊज शेअर करते. तर ब्लाऊज जे होतं ते फ्रंट साईडने असं होतं आणि हे जे बनवलेलं आहे ते मधुबाला पॅटर्नमध्ये बनवलेलं आहे. आणि स्लीव्ज ज्या होत्या त्या अशा होत्या आणि ह्या कवड्या ओरिजिनल तर नाही म्हणता येणार, पण सेम तशाच होत्या. प्लास्टिकमध्ये पण आहेत, पण मग प्लास्टिकमध्ये मी काय लावले नाही, मला ह्या आवडल्या तर मग मी ह्याच लावल्या. आणि मागे जो होता तो सिंपल सोबर असाच घेतलेला गळा, जास्त काही बटबटीत केला नाही. तर आता हुक तर बाकी आहे लावायची, म्हणून तुम्हाला प्रॉपर लुक नाही. टाचन पिन लावली असती तर कदाचित झालं असतं. तर बघा असा काही आहे. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. आणि ब्लाऊज जे होतं मी ते तुमच्याबरोबर आज तर शेअर केलेलं, ते कालच करणार होते पण ते काही झालं नाही. तर म्हटलं आता नवरात्र खूपच जवळ येते, तर चला म्हटलं आता आज तरी टाकून द्यावं. तरी काम अर्धच बाकी आहे, थोडंफार बाकी आहे, पण मग तरीसुद्धा चला म्हटलं दाखवून देऊ. कारण की फक्त नॉड लावायचे आणि लटकन बाकी आहे आणि हुक लावायचे बाकी, त्याच्यात एवढं लॉजिक लावण्यासारखं काही नाही. म्हटलं तर हे दाखवून देऊ. आणि काल ना इयरिंगसुद्धा आलेली माझी आणि मी नवरात्रासाठीच मागवलेले ऑक्साईडमध्ये, आणि हारसुद्धा मागवलेला होता. तर तो काही आला नाही, त्याचाच कॅन्सल झाला आणि आउट ऑफ स्टॉक पण झालेला. कदाचित नवरात्रामुळेच विकले गेले असतील, मला असं वाटतं. आणि इयरिंग खरंच खूप सुंदर आहे आणि मला पण ना मोठे मोठे आवडतात, त्याच्यापेक्षा मोठेही असले असते तरी चालले असते. पण मी ह्या विचाराने घेतलेले, कधीतरी आपण ड्रेस वगैरे ब्लॅक वगैरे असा वेअर केला तर त्याच्यात वर छान जातील, म्हणून मी मिनिममच मागवलेली, जास्त मोठे नाही मागवलेली. तर तुम्हाला माझे मिनी ब्लॉग आवडतात की नाही आवडत मला नक्की सांगा. चला मग बाय, राधे राधे.